धुळे ग्रामीण आमदार राम बढाणेंच्या वतीने धुळे तालुका दिव्यांग नागरिकांसाठी व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यभूत साधनांचे मोफत वितरणासाठी नावनोंदणी शिबिर संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9 ते 5 दरम्यान धुळे शहरातील धुळे पंचायत समिती आवारात धुळे ग्रामीणचे आमदार राम बढाणे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी यांच्या वतीने धुळे तालुक्यातील दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिक 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी सहाय्यभूत साधनांचे मोफत वितरणासाठी नावनोंदणी अभियान राबविण्यात आले। तसेच दिव्यांग विभागाचे प्रमुख कृष्णा सिरसाट यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या शिबिराची सुरुवात करण्यात आली। तर शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांनी आपली नावे नोंदवली। तर या नाव नोंदणीनंतर या ठिकाणी दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा, कमोड, खुर्ची, साधी काठी, व्हीलचेअर, श्रवण यंत्र आदी साहित्य या ठिकाणी वाटप होणार असून आज नाव नोंदणी शिबिर राबविण्यात आले। केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत एडिप व RVY योजनांचं नावनोंदणी शिबिराचं आज धुळे शहरात ग्रामीण भागाचं माननीय विद्यमान आमदार श्री रामदादा बढाणे यांच्या हातून या ठिकाणी उद्घाटन झालं आहे। लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद त्या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची 60 वर्षांच्या वरील नावनोंदणी आपण पूर्ण करतोय। त्यात त्यांना गुडघ्याचा पट्टा, मानेचा पट्टा, कमरेचा पट्टा, व्हीलचेअर, काठी, वॉकिंग स्टिक, वॉकर अशा विविध वस्तू त्यांच्या गरजेनुसार त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत। दिव्यांग बांधवांसाठी देखील काही वस्तू आहेत, जसे की जे दिव्यांग बांधव 100% ब्लाइंड आहेत आणि शिक्षण घेत आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी स्मार्टफोन उपलब्ध करून देणार आहोत। तसंच जे दिव्यांग बांधव 80% इतकं लोकोमोटर डिसेबल म्हणजे पायाने दिव्यांगत्व ज्यांचं आहे त्यांना आपण मोटराईज ट्रायसायकल त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत आणि चांगल्या प्रतीचा प्रतिसाद आपल्याला धुळे शहरात लोकांकडून मिळतो आहे आणि साहेबांच्या हातून त्याचं त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। लवकरात लवकर याची नाव नोंदणी पूर्ण करून मे ते जून महिन्यात देखील त्याचं वाटप शिबिराचं आपण आयोजन त्या ठिकाणी करणार आहोत।